नाव इट इज टाइम टू कुक. मस्त प्रकाश पडतो. पहिला चिला जो आहे आज पहिल्यांदा गेलो तो आपण वेळेत किंवा वेळेवर गोष्टी झाल्या तर किती भारी वाटतं ना. आता बघा सकाळी मी टायमावरती उठलोय, देवपूजा वगैरे करून सगळं आटपून वरती आलो एक्सरसाइजसाठी. तसं मन किती प्रसन्न आहे, काय मला टेन्शन नाही. असंच जर रोज झालं तर काय मजा येईल भाई. असो पुढच्या गोष्टी पुढे. आता वाजलेत सकाळचे 6:20. आता आपण मस्तपैकी एक्सरसाइज करू. आज आपला आहे फुल डे. सो बॅक आणि बायसेप्स मारायचे, मजा येणार आहे भाई. बाय द वे मी ह्या आधी 4K 60 FPS मध्ये शूट करायचो आणि आता तुम्ही जे बघताय ते आहे HD म्हणजेच 1080p 60 FPS. तर काय चेंजेस तुम्हाला वाटतं ते मला सांगा. कारण काय होतंय 4K मध्ये मी जेव्हा शूट करतोय ना तेव्हा स्टोरेज फटाफट भरतोय, कारण लार्ज फाईल बनतात ते, आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला स्किप कराव्या लागतात. सो म्हटलं की जरा लोअर याच्यावरती शिफ्ट करू. ते पण तसं पण तुम्हाला हा डिफरन्स जो आहे ना तो कळून नाही येणार अनलेस अँड अंटिल तुम्ही एका कोणत्या तरी महागड्या डिव्हाइसवरती बघताय. आणि जनरली लोक फोनवरतीच बघतात. सो फोनवरती एवढं काय तुम्हाला डिफरन्स कळणार नाही. पण तरी जर तुम्हाला जाणवलं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण परत 4K ला शिफ्ट करू. काहीच विषय नाही. आता फटाफट एक्सरसाइज करून घेतो. चल. डन विथ द वर्कआउट. भाई बघा माझा असं काय एम नाही की मला मोठे मोठे मसल्स हवेत वगैरे. माझं एक सिम्पल आणि डिसेंट बॉडी पाहिजे आणि फिटनेस. कारण आजकालचं जे जेवण आहे आणि आपली जी लाईफस्टाईल झाली आहे ना भाई, त्यामध्ये एक्सरसाइज किंवा वर्कआउट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मे बी तुम्हाला आत्ता रिअलाईज नाही होणार, पण पुढे जाऊन नक्की हे रिअलाईज होईल. सो म्हणूनच ही सगळी खटाटोप चालू आहे. नाहीतर तुम्हाला लोकांना वाटेल की भाई हा वर्कआउट तर करतोय पण काय ह्याला इफेक्ट तर काही दिसत नाही मसल्स वगैरे. भाई इंटरनली खूप इफेक्ट आहे. तो तुम्हाला माझ्या ॲक्टिव्हिटीजमधनं कळून येईल. म्हणजे मी जे ट्रेकिंग वगैरे ॲडव्हेंचर वगैरे करतो ना पण त्यामध्ये तुम्हाला कळेल. आता वर्कआउट वगैरे तर झालं आहे. आता जाऊ खाली फ्रेश वगैरे होऊ. आणि आज सोमवार आहे. आता ड्यूक स्नोजला तर आपण नाही जाऊ शकलो, बिबट्याची कृपा. बट आपण मंदिरामध्ये तर जाणार आहे आणि तुम्हाला एक मस्त मंदिर दाखवतो ज्याचा आत्ता जीर्णोद्धार झालाय. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 41 ऑफ डेली ब्लॉगिंग. भाई 41 दिवस झाले आपण ब्लॉग करतोय, विच इज अ गुड थिंग. आता हे कंटिन्यू राहिलं पाहिजे. एनिवेज आता वाजलेत 9:58, ऑलमोस्ट 10 वाजलेत. रुद्र येतोय, मग आपण जाणार आहोत शिव मंदिरमध्ये, कारण आज सोमवार आहे. आपले मंडे रिच्युअल्स पेंडिंग आहेत, सो ते पूर्ण करू. रुद्र आता आम्ही ऑन द वे आहोत मंदिराच्या. बघा समोरच मंदिर आहे मस्त. चला फायनली आपले मंडे रिच्युअल्स मिस नाही झालेले, ते कम्प्लीट झालेत. निवांत येईन ना मी जेव्हा गर्दी नसेल. आज सोमवार आहे ना, तर आज सगळे लोक असतात इकडे. सो जास्त मी काय नीट दाखवू नाही शकलो, बोलू नाही शकलो तुम्हाला या मंदिराबद्दल. बट जेव्हा मी निवांत येईल ना, असं वीकडेजमध्ये येईल, मला रीलसुद्धा करायची या मंदिराची. मी इथे राहूनच मला वाटतं तिसरी वेळ आहे माझी. पहिल्यांदा आलो होतो कोणाचं तरी 10वा तेव्हा आलो होतो, तेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हतो गेलो. दुसऱ्यांदा आलो होतो आपल्या ह्याच्या वेळेस, शिवरात्रीच्या वेळेस, तेव्हा पण आपल्याला सुतक होतं त्यामुळे आत नव्हतं जाता आलं, इथेच थांबलो होतो मी. सो आता आज पहिल्यांदा गेलो, पण मस्त बनवलं यार, कसलं भारी बनवलं बघा. आता नेक्स्ट टाइम पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन मी, आणि मग रील पण करायची मग. तर आता जाऊ घरी. रुद्रभाई कॉन्ट्रॅक्टर झालेत आपले, त्यांना त्यांच्या साईटवरती सोडवतो आणि मग जाऊ घरी. छान असे रिच्युअल्स आपले कंप्लीट करून आपण आलोत घरी. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मला आठवलं की मी तुम्हाला बोललेलो की तुम्हाला सिलिंग दाखवेल. सिलिंगच दाखवली नव्हती. आता फायनली पूर्ण सगळं काम एकदम चकाचक कंप्लीट झालंय. तुम्ही सिलिंगचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा, त्यानंतर मी एक्सप्लेन करतो. तर बेसिकली सगळे लाईट्स ऑफ केल्यानंतर ही अशी दिसते. आम्ही ह्या ज्या लाईट्स आहेत ना, मेन लाईट्स 1 2 3 4 आणि एक तिकडे 5 अशी ठेवली आहे. हे आपलं देवघर आहे त्यामुळे हे असं तुम्हाला शेप दिसत असेल. सो ह्या 15 वॉट्सच्या आहेत. आणि ह्यामध्ये ज्या लावल्यात ना COB लाईट्स, ह्या आम्ही खूप शोधत होतो 3 in 1. ही नव्हतं शोधत, आम्ही शोधत होतो ज्या ॲडजस्टेबल असतात, म्हणजे ज्या अशा फिरतात.
बट त्या आम्हाला भेटल्या नाही. सो म्हटलं मग हीच लावली दादानी. दादा बोलला की हीच लावून टाकू. मग सो ही लावली आहे. ही 3 in 1 आहे. तुम्हाला दाखवतो सगळ्या लाईट्स ऑन करून. पण कसा लुक आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तो लाईट्सचा आम्ही काय केलं माहिती आहे का, बोर्ड बदललेला मी तुम्हाला सांगितलेलं ना, तर सगळ्या लाईट्सचं सेपरेट बटन्स आहे इकडे. मधल्या ज्या 2 लाईट्स आहेत ना त्या आम्ही इन्व्हर्टरवरती ठेवल्यात. म्हणजे जरी मेन्स आपली लाईट जरी लाईट ऑफ असेल किंवा लाईट गेली असेल लोड शेडिंगमुळे, तर ह्या 2 लाईटनी पूर्ण हॉलमध्ये मस्त प्रकाश पडतो. आणि प्रत्येक लाईटचं सेपरेट बटन ठेवलं, जेणेकरून जर तुम्हाला फक्त एकच लाईट लावायची असेल रात्रीची वगैरे किंवा दिवसा वगैरे जर गरज असेल तर फक्त एक लाईट ऑन करू शकतो. बऱ्याचदा लोक काय करतात 2-2 लाईट्स कनेक्ट करतात. त्यापेक्षा ही दादाची आयडिया होती. तो बोलला की सगळ्यांना सेपरेटच द्यायचं. बाई दिमाग आहे उसको. तर आता दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळ्या लाईट्स. पहिले तर ह्या आपण इन्व्हर्टरवाल्या ऑन करू दोन्ही. या दोन्ही इन्व्हर्टरवाल्या. त्यानंतर मग ह्या सगळ्या ऑन झाल्या. ह्या आहेत व्हाईट लाईट्स आणि ह्या COB लाईट्स. तर ह्या ज्या COB लाईट्स आहेत ना या 3 in 1 आहेत. तर आता पूर्ण व्हाईट आहे. आता आपण चेंज करू. बघा आता ह्या झाल्या वॉर्म व्हाईट. आणि त्यानंतर मग हा थोडा डे लाईटचा जो उजेड असतो ना तसा काइंड ऑफ आहे. सो बघा कसं दिसतंय मस्त एकदम. हेच जर मी आधी दाखवलं असतं ना तर मजा नसती आली. थोडं काम, म्हणून मी म्हटलं की डायरेक्ट एकदमच पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. कसं वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे 2 पॉईंट्स ठेवलेत आम्ही, इकडे एक आणि इकडे एक. जेव्हा TV युनिटचं काम होईल ना तर ते जे आहेत ते लाईट्समध्ये लावता येतील आपल्याला. अरे मेन गोष्ट तर दाखवायची राहूनच गेली. त्यासाठी सगळ्या लाईट्स ऑफ करायला लागतील. थांबा. हां सॉरी मीच विसरलो होतो. ये है वो विषय. ये देखो किती सुंदर दिसतंय ना. हे असे स्ट्रीप लाईट लावली आम्ही प्रॉपर इथे आणि फॅनचा जो स्क्वेअर आहे त्याला. तर हे असं काहीसं दिसतंय. आणि आम्ही काय केलंय हे ऍडजस्टेबल ठेवलंय. म्हणजे फॅनचा नॉब असतो ना रेग्युलेटर त्याच्यावरती. म्हणजे ह्याचं जे ब्राईटनेस आहे ते आपल्याला कंट्रोल करता येईल. हे बघा. तर मी जसं इकडनं चेंज करेल ना तसं त्याचं ब्राईटनेस चेंज होईल. हे ऑफ, हे फुल ब्राईट, मग थोडं कमी आणि मग थोडं कमी आणि मग बंद. सो तुम्ही पण हे असं करू शकता रेग्युलेटर लावून. कधी कधी काय होतं की खूपच जास्त ब्राईट असतं आणि रात्री आपल्याला एकदम ब्राईट नको असतं. थोडं डल असेल ना तर ॲम्बियन्स पण छान दिसतो. सो ही आयडिया तुम्ही करू शकता. सो तुम्हाला पण सीलिंग वगैरे करायचं असेल ना तर ही आयडिया करा. प्रत्येक जे लाईट आहे ना त्यांना सेपरेट बटन द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे जितकं होऊ शकेल, जेणेकरून तुम्हाला जर एकच सिंगल लाईट लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. सो आजचा प्लॅन आहे बाय द वे. आज इंटरनेटवरती ना खूप ते प्रोटीन का चिला ते नाही का मूग बोबडी बोलते माझी. मूग पासून बनवलेला चिला म्हणजे बेसिकली मुगाचा पोळा. सो ते आपण ट्राय करणार आहोत रेसिपी. सो आता किती वाजलेत 11:35 झाले. सो अजून थोड्या वेळानंतर मग आपण बनवू मस्त. तुम्हाला रेसिपी पण दाखवतो. तर मंडळी आता वाजलेले आहेत 12:15 झालेत. नाव इट इज टाइम टू कुक. सो इकडे ना मी हे मूग रात्री भिजत ठेवले होते. सो त्यातलं पाणी आपण आधी काढून घेऊ. पाणी निकाल देंगे भाई साहब. हाँ मस्त फुगलेत बघा. इसको डाल देंगे मिक्सर के भांडे में. हाँ ये हो गया इधर. आता याच्यामध्ये आपण मिरची ॲड करणार आहोत. मला जरा स्पायसी आवडतं त्यामुळे मी 3 मिरची ॲड करतोय. तुम्ही 2 सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट थोडीशी टाकणार आहोत. तुम्ही लसूण वगैरे डायरेक्ट टाकू शकता कारण ते ग्राइंड होणारच आहे. पण मला कंटाळा आलता सोलायचा म्हणून मी पेस्ट ॲड करतोय. सो येस ही इतकी पेस्ट याच्यामध्ये गेली. आता आपण काय करू, कांदा आणि टोमॅटो पण आपण चॉप करून याच्यामध्ये टाकू शकतो. पण त्याने एकदम ते थिन पेस्ट होईल. तर मला तसं नको आहे. मी हे नंतर फाईन चॉप करून टाकणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना ते असं खायला मजा येते. सो आता इसको आपण कर लेंगे जरा बारीक. हे बघा हे असं मस्त याची पेस्ट तयार करायची आपल्याला. सो आता इसको निकाल लेंगे एक भांडे में. तसं तर तुम्ही लोक ना डायरेक्ट याच्यामध्येच कांदा टोमॅटो टाकून मीठ मसाला वगैरे टाकून डायरेक्ट याच्यामध्येच रेडी करू शकता. म्हणजे तुमचं बॅटर डायरेक्टली रेडी होईल. पण आपण इसमें थोडासा चेंज करने वाले है, अपना टच देने वाले है. म्हणून मी हे असं बॅटर पहिले तयार करून घेतले. बॅटरच म्हणतात ना याला, मला माहीत नाही. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तो इसको निकाल लेंगे पहिले अच्छे से. मी एकटाच खाणार आहे त्यामुळे मी थोडंसंच बनवतोय. पहिले ट्राय करू आपण ना कसं बनते. नाहीतर उगाच पचका व्हायचा आपला. चांगलं असं एकदम निपटून घ्यायचं आहे बाई. सोडायचं नाही बिलकुल. इसमें प्रोटीन है तो इसको छोडेंगे नाही. हां परफेक्ट. झाकणाचं विसरू नका बाई. भांड्याचं काढलं झाकणाचं काय. हे बघा एवढा माल मसाला होता याच्यामध्ये.
इसको भी निकाल लेंगे अच्छे से, थोड़ा अच्छे से बात कर। टोमॅटो आणि कांदा मस्त फाईन चॉप करून घेऊ, एकदम बारीक बारीक। आता याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत आपण, कारण मस्त त्यांनी अजून बाइंड होईल। सो एक मोस्टली 1 चम्मच बेसन, जास्त नाही, थोडंसंच 1-2 चम्मच, चम्मच छोटा आहे माझा। ये आ गया बेसन। आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करू आणि ह्याला चांगलं एक कन्सिस्टन्सी असतोपर्यंत मस्त मिक्स करून घेऊ छानपैकी। मोस्टली लोक डायरेक्टली हेच फ्राय करतात, पण मी आता त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट माझ्यासाठी, म्हणजे जरा तिखट झणझणीत होईल, थोडंसं लाल तिखट आणि मीठ मेन इन्ग्रेडियंट आहे, कारण आपण मिरची ॲड केली आहे, मीठ ॲडच नव्हतं केलं। सो मीठ आता छानपैकी ॲड करू। येस, नाव इट इज डन। आता याला छान असं मिक्स करून घेऊ। तर मंडळी बॅटर आपलं एकदम मस्तपैकी रेडी आहे, हे बघा। आता ह्याला मस्त तव्यावरती फ्राय करायचं आहे। मी तेल नाही वापरणार, मी मस्त आपलं देसी तूप वापरणार आहे, तूप। तो इसको रखते हैं यहाँ पे ऊपर, गैस पेटवते हैं अब। हाँ, तूप ऐड करेंगे, तूप खाल्ले की रूप येतं भाई। ये देखो 1 चम्मच मस्त असं तूप गेलेलं आहे, और इसमें अब अपन ऐड करेंगे अपना ये बैटर। पहिला चिला जो आहे तो आपण देवाला दिलाय, कारण तो खराब झालाय तव्यामुळे। सो आता मी पॅन मध्ये ट्राय करतो, जरा पॅन कसं नॉन स्टिक आहे ना, तर चिटकणार नाही खाली। झाकून ठेवू, शिजू देत आता। परफेक्ट, एकदम मस्त झालंय भाई। मला असं ना थोडंसं असा करपलेला ब्राउनिश भारी वाटतो, म्हणजे क्रंची लागतो तो। अँड आवर प्लेट इज रेडी। इकडे आहेत आपले प्रोटीनचे मूगचे चिले, म्हणजेच मूगचा पोळा। दही संग मी प्रिफर करतो खायला, आणि इकडे थोडंसं सॅलेड। तर आता मी टेस्ट सांगतो तुम्हाला कशी आहे। टेस्ट तर मी आधीच केलं, जे आपला तो पहिलावाला तुटला होता ना भाई, तो बनवताच संपला। ये है, पण एक्सप्रेशन नव्हतं देऊ शकलो, त्यामुळे आता परत। मस्त भाई, फक्त थोडेसे ना त्यांना असं करपू द्या, मग भारी मजा येईल, असे क्रंची। आता मी खाऊन घेतो भाई, लय भूक लागली। मस्त असं जेवण करून आता मी चाललोय पाणीपट्टी भरायला भर उन्हात। जवळच आहे म्हणून हेल्मेट नाही घातलं, नाही तर लगेच बोलतो हेल्मेट नाही घातलं। इथल्या इथंच आहे जवळ। कुठं तिकडं? ओ येस, बघू। बॅड लक, ऑफिसच बंद होतं। सो मी आता आलोय घरी। आता मस्त भाई एक छोटीशी वाम कुक्षी घेऊयात भाई। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू निशेष, हॅपी बर्थडे टू तर मंडळी डन फॉर द डे। आता वाजलेले आहेत 9:27। जस्ट विशेषचा बर्थडे करून आम्ही आता आलो घरी। आता जाऊ वॉकिंगला 10 सव्वा 10 वाजता। आज थोडं लेट जाऊ, कारण रुद्र तिकडेच आहे ना,
सो रुद्र झाल्यानंतर तो येईल, मग आम्ही जाऊ वॉकिंगला. तर हा व्लॉग इथेच संपूयात. आय होप सो या व्लॉगमधून तुम्हाला काहीतरी मिळालं असेल. मी ट्राय करतो की काही ना काहीतरी व्हॅल्यू व्लॉग्समधनं तुमच्यापर्यंत पोहोचवावी. सो होप सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. कारण टकला चॅलेंज इज ऑन. 10K ला मी करणार आहे टकलं. सो पटापट 10K करा. डे 60 पर्यंत तुमच्याकडे टाईम आहे. तर भेटतो त्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. परत बोलतोय का? चला बाय बाय.